सातारा जिल्ह्यामधल्या पाटण शहरामध्ये सध्या पाण्याची गंभीर अशी टंचाई निर्माण झाली आहे। शहराला पाणी पुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन ही रस्त्याच्या कामाच्या दरम्यान फुटल्यामुळे अनेक दिवसांपासून या भागामधला पाणी पुरवठा हा विस्कळीत झालेला बघायला मिळतोय। पाणी मिळवण्यासाठी इथल्या महिलांची धावपळ देखील होतीये। नागरिकांमध्ये या सगळ्यामुळे तीव्र नाराजी आहे। कोयना धरण आणि कोयना नदीकाठी असलेल्या पाटण शहरामधल्या नागरिकांना पाण्यासाठी मात्र टँकरच्या मागे धावावं लागतंय। शहराच्या पुलापर्यंत पाण्याची पाईपलाईन जी आहे त्यांनी पूर्ण करून द्यावी आणि रस्त्याचे जे ठेकेदार आहेत त्यांचा कामामध्ये एकदम हलगर्जीपणा चालू आहे। एकदम आहे की नाही कामाचं त्यांचं एक नियोजनच एकदम नाहीये। आता 5-7 दिवस झाले त्यांनी तो पूल पाडलेला आहे, पण जवळजवळ ते पूल पाडून बी त्यांचं पुढे काम जे जेवढं फास्ट झालं पाहिजे होतं तेवढं झालेलं नाहीये। सध्या पाटण शहरामध्ये नॅशनल हायवेच काम चालू आहे आणि ते काम चालू असताना सर्वात पहिल्यांदा जे काम करायला पाहिजे होतं ते रस्त्याच्या कडेला असणाऱ्या नगरपंचायतीच्या आधीच्या ज्या पाईपलाईन आहेत त्या बदलून त्या ठिकाणी नवीन पाईपलाईन टाकून त्या लोकांना पाणी देऊन देणं खूप गरजेचं आहे। हे रस्त्याचं रखडलेलं काम किंवा यांचे नाले वगैरे अजून काम चाललेलं, हे पाणी आम्हाला कधी मिळणार? हे रोज असं टँकरद्वारे पाणी घ्यायचं म्हणजे लोकांचे हाल होतात, वेळेत पाणी मिळत नाही, सगळ्याच गोष्टींचा एवढा प्रॉब्लेम झालेला आहे।